राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे तुम्ही वारसदार आहात। आपणास राजे विक्रमसिंह यांचा सुद्धा वारसा लाभलेला आहे। या सगळ्या वैचारिक वारसाचं तुम्हाला दडपण जाणवतं का? या सगळ्या वारसाचं मला अभिमान आहे। आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड की मी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आहे। वृत्तीतून आम्ही लोकांची सेवा केलेली आहे आणि नेहमी आम्ही लोकांच्या कल्याण, लोकांच्या सेवेसाठी आमच्या घराण्याने शाहू महाराज असतील, पिराजीराव महाराज असतील, बाळ महाराज असतील आणि स्वर्गीय राजेसाहेब असतील, आम्ही लोक कल्याणासाठी, लोकसेवेसाठी नेहमी काम केलेलं आहे। आणि माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे की तोच वारसा मला पुढे घेऊन जाण्याचा फार मोठा मान आहे। लोकांची सेवा करण्यासाठी मला हा फार मोठा सन्मान मिळतोय, कारण तोच वारसा माझ्या पूर्वजांनी केला। तर श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना इज द फर्स्ट MIDC ऑफ कागल। आणि त्याचबरोबर आमच्या वडिलांनी तो सगळा समूह जो केला तो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानेच केला। आणि त्यांना शोभेल तसं विजन, त्यांना शोभेल तसं कार्य त्या माध्यमातून केले। आणि येत्या काळामध्ये जे आमच्या रक्तामध्ये वारसा आहे, जे आमच्या विचाराचा वारसा आहे, तो आम्हाला जे समूहामध्ये आम्ही वारसा चालवला तोच मला येत्या काळामध्ये या मतदारसंघात चालवायचा आहे। तर आपल्याकडे साखर कारखाना आहे, आपल्याकडे शाहू उद्योग समूह आहे, सोबत राजे बँक आहे। माझा तुम्हाला प्रश्न आहे की या कामाबद्दल आपण समाधानी आहात का? तर मी समाधानीपेक्षा कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आपण कसं करू शकू आपल्यामध्ये लोकांसाठी। सो मागच्या वेळी जेवढी मी कामं केली त्याच्यापेक्षा जास्त कामं मी केली पाहिजे। सो माझ्या मते की मी कधी समाधानी नसतोय। माझ्यासाठी कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, इम्प्रोव्हायझेशन आणि मला वाटतं की माझ्या बाबतीत नाही, प्रत्येक व्यक्तीने सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी स्कोप दिला पाहिजे। तोच वारसा शाहू महाराजांचा होता, पिराजीराव महाराजांचा होता आणि तोच मला पुढे चालवायचा आहे। आता तुम्ही ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहात त्या मतदारसंघाचा भौगोलिक परिक्षेत्र विस्तारलेला आहे, शिवाय वेगवेगळे सामाजिक घटक, उपघटक त्यामध्ये आहेत। एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही या सगळ्याची मोठ कशा पद्धतीने बांधणार आहात? मी एक वाक्याची दुरुस्ती करतो, मी या मतदारसंघाचं नेतृत्व नाही, मला या मतदारसंघाची सेवा करायची आहे। 2019च्या तुलनेत मला आता ही राजकीय समीकरणं एकत्र आणण्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे। आणि मला वाटतं की या परिवर्तनासाठी ही सगळी लोक फार जोमाने काम करत आहेत आणि मला खात्री आहे की या लोकांची सेवा करण्याची संधी मला लोक देतील आणि हे सगळी राजकीय समीकरणं त्याच्यामध्ये एकजुटीने काम करतील। स्त्रियांचं आरोग्य संतुलित राहावं, स्त्रियांना रोजगार उपलब्ध व्हावा, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना आधार दिला जावा, यासाठी आपलं जिजाऊ प्रतिष्ठान काम करते। मला राजे जाणून घ्यायचं आहे, जिजाऊ प्रतिष्ठान काय आहे, त्याचा उद्देश काय आहे? एक कागलमध्ये दुर्दैवाने की एक हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल का महिलांच्या सहली असतील इथपर्यंत रिस्ट्रिक्ट केले। हे महिला सबलीकरण नाही। फक्त 8 मार्चला महिला दिन साजरी करून तुम्ही महिलांना मान सन्मान देऊ शकत नाही। त्यांना स्वतःची, जसं माझ्या पत्नी नवता घाडगे, शी इज इंडिपेंडेंट, शी इज फायनान्शियली इंडिपेंडेंट, त्या स्वतःचे निर्णय घेतात आणि मला अभिमान आहे आईसाहेब आणि नवतांवर। तसंच काम आता आपण काय केलं, राजमाता जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून नवत आणि आईसाहेबांनी महिलांना व्यवसाय करण्यासाठी आपण बँकेतून कर्ज दिले आणि महिलांनी ते व्यवसाय सुरू केलं। आता त्यांना मार्केट उपलब्ध करून द्यायचं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की त्यांना परमनंट मार्केट देण्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे। राजे विक्रमसिंह घाडगे बँकेच्या माध्यमातून ज्या ज्या किराणमाला दुकानं, डिपार्टमेंटल स्टोअर, सुपर स्टोअर्सना आम्ही कागल विधानसभेमध्ये, कडिंगज उत्तर विधानसभेत अर्थसहाय्य केले का CC दिले, त्यांची एक मीटिंग मला बोलवायची आणि आम्ही त्यांना विनंती करणार, सपोज आम्ही तुमच्या डिपार्टमेंटल स्टोअरला आम्ही अर्थसहाय्य केलं, आम्ही तिथं असलेल्या ज्या महिलांच्या ग्रुप्स आहेत त्यांना त्यांचे प्रोडक्ट तुम्ही त्यांच्यासाठी एक शेल्फ रिझर्व करा, बरोबर? आणि वेन यू रिझर्व अ शेल्फ फॉर देम, तिथं त्यांना ते मार्केट उपलब्ध होऊन देते। सो फक्त महिला सबलीकरणासाठी त्यांना कर्ज देणं एक भाग, पण त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं एक भाग। सो ही कन्सेप्ट आता मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लागू करणार आहे। दुसरा भाग महिलांच्या हेल्थबद्दल, मला असं वाटतं की महिलांच्या कर्करोगबद्दल आपण बोललं पाहिजे। कुठलाही राजकीय माणूस बोलत नाही। मला वाटतं पुरुष म्हणून आपल्या आई बहिणींचं आपण काळजी घेऊ शकत नसेल तर हे दुर्दैव आहे की आय थिंक ब्रेस्ट कॅन्सरबद्दल वी शूड टॉक। एवढं शिक्षण घेऊन जर आपण आपल्या महिलांना तो मान सन्मान देऊ शकत नसेल, महिला लवकर बोलत नाहीत, 3rd स्टेज 4th स्टेज कॅन्सरवर महिलांची मृत्यू होते।
आपण ते काउन्सिलिंग देतो, केअर फॉर हर मधून ते चेकअप करून घेतो. चेकअप दिल्यानंतर महिला ऑपरेशन करायला तयार होते. वी गिव्ह देम दॅट कॉन्फिडन्स की वी आर देअर. आणि त्या हिशोबाने राजमाता जिजाऊ संघटनेचे ही कामं आपण करतोय. आपल्या मतदारसंघातील मंदिरांची दुरावस्था आहे. बऱ्याचदा आपण सार्वजनिक भाषणांमधून सुद्धा त्याबद्दल निराशा व्यक्त केलेली आहे. येणाऱ्या काळात मंदिरांबद्दल तुमच्या काय योजना आहेत? माझं मत आहे की मंदिरांसाठी आपण जी निधी आणतो ती 100% मंदिरांसाठी खर्च व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं जर करप्शन होत असेल हे दुर्दैव आहे. पण जसं आपण मंदिरांसाठी निधी खर्च करतो आपण ज्ञान मंदिरांसाठी पण खर्च केलं पाहिजे. मागच्या 25 वर्षामध्ये एज्युकेशनसाठी दुर्दैवाने काही पैसा खर्च झाला नाही. मला लोकसेवक म्हणून काम करायची संधी मिळाली तर सर्वप्रथम आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी पैसे आणून चांगले स्कूल्स बांधणं, डिजिटलाइज करणं आणि जनरेशन नेक्स्ट स्कूल्स नावाची कन्सेप्ट आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणलं पाहिजे. अटल टिंकर लॅब्स ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पण आणायचं आपण योजना केली पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांचं स्पेंडिंग कमी होईल. त्यांचं व्हिजन आणि तुमचं व्हिजन यातला मूलभूत फरक काय आहे? मी जे काही मुद्दे मांडलेत ते त्यांच्या व्हिजनमध्ये एवढ्या वर्षात नव्हते. तुम्हाला सांगू, आज ही 25 वर्षानंतर आमच्या लोकांना पुन्हा मुंबईला ऑपरेशनला का जावं लागतं? आमच्या लोकांना कोल्हापूरला ऑपरेशन करायला का जावं लागतं? 12 मंत्रीपदं मिळून सुद्धा आज आपले ग्रामीण रुग्णालय, PHC सेंटर, उप आरोग्य केंद्र आणि सरकारी दवाखाना फुल्ली इक्विप का नाही आहे? आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही आहे कागलमध्ये. हार्टच्या ऑपरेशनला वी हॅव टू गो टू कोल्हापूर. माझं विजन आहे की आपण सर्वप्रथम या सगळ्या हॉस्पिटलसाठी आणि नवीन PHC सेंटरसाठी आपण निधी आणणं, त्यांना एस्टॅब्लिश करणं, स्टाफ आउटसोर्स करणं आणि इक्विपमेंट्स पुरवणं. आपल्या ज्या ग्रामीण रुग्णालयातून फ्री मेडिसिन जो पुरवठा आहे तो बंद झाला आहे तो परत रिएस्टॅब्लिश करणं. डायलिसिस सेंटर आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये महिलांचे पहिले नीट टॉयलेट्स बांधले पाहिजे. हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. तिसरा मुद्दा, हाय लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट. 5 स्टार MIDC आहे पण 12 वर्षामध्ये एकही नवीन MNC न येणारी MIDC म्हणजे कागल 5 स्टार MIDC. 7,000 कोटीमध्ये किती एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही तयार केलं याचा उल्लेख नाही. गडिंग्लज MIDC बंद अवस्थेमध्ये, त्याला पुनर्जीवित करणं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की आपण एक काम केलं पाहिजे की आज राजे बँकेच्या माध्यमातून जे अण्णासाहेब पाटीलची मी कर्ज दिलेत 130 कोटी वी आर नंबर 1 इन महाराष्ट्र. येत्या काळामध्ये बिझनेस लोन्स देऊन कागल गडिंग्लज उत्तूरला एम्प्लॉयमेंट जनरेशन करणं आणि बिझनेस हब करणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब. इनडायरेक्टली शेवटी एवढंच बोलतो की 2029ला परत मतदान मागायला येईल ते या मतदारसंघामध्ये सर्वाधिक गंगाराम कांबळे निर्माण करूनच मतदान मागायला येईल हा समरजित घाडगे शब्द देतोय. आपण एक ग्राह्य धरू की आपण सत्तेचा भाग होणार आहात तर सत्तेचा फायदा तुम्ही तुमच्या व्हिजनसाठी आणि कागलची वस्तुस्थिती वर्तमान बदलण्यासाठी कशा पद्धतीनं कराल? मला असं वाटतं की कागल गडिंग्लज उत्तर विधानसभा शुड बिकम सेल्फ सफिशियंट. त्यांनी कुठेही कोल्हापूर व कुठल्या एरियावर अवलंबून न राहता ह्या 4 एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, विमेन एम्पॉवरमेंट आणि हेल्थ या 4 गोष्टींसाठी सर्वाधिक माझी निधी आता जिल्हा नियोजन सदस्य जेवढा वेळ होतो तुम्ही बघितलं तर या 4 सेक्टर्समध्येच माझी निधी जास्त खर्च झाली, रस्ते गटरीपेक्षा जास्त. तर मला वाटतं या गोष्टींसाठी आपण स्पेंड केलं पाहिजे. रस्ते करायला पाहिजे पण मला असं वाटतं की अजून आपल्या ग्रामीण भागातले वाड्या वस्त्या अजून कनेक्टेड नाही. त्यांना अजूनही पाऊस पडला तर प्रचंड अडचण होते. तर सगळ्या वाड्या वस्त्या आहेत त्यांना माझं मत आहे की कनेक्टिव्हिटी मेन गावात करून देणं ही माझी टॉप प्रायोरिटी राहील. मी जेव्हा आपल्या मतदारसंघाकडे पाहतो, माझ्या सहकाऱ्यांची मतं ऐकतो, राजकीय विश्लेषकांची खास करून राजे मतं ऐकतो, तेव्हा जाणवतं की तुमच्याप्रती तरुणांचा उत्साह दांडगा आहे. तर तुमची दृष्टी तरुणाईकडे कशी आहे? तुम्ही तरुणाईला कोणता अजेंडा देणार आहात, ध्येय देणार आहात? तुमची दिशा काय असेल? कागल गडिंग्लज उत्तूरमधली लोक जी मुंबई पुण्याला जात आहेत, प्रामुख्याने मुंबई, तर माझं मत आहे की त्यांना 15-20 हजार रुपयेच्या पगारामध्ये हे करण्यापेक्षा ती परत या मतदारसंघात आली पाहिजे. मागच्या 25 वर्षामध्ये किती मुलं परत आली हे आकडे महत्त्वाचे आहे. एम्प्लॉयमेंट एक भाग मी आपल्याला बोललो, व्यवसाय उघडत घेऊन हे दुसरा भाग बोललो. आपलं टॅलेंट परत इथंच आपण युटिलाइज केलं तर मला असं वाटतं की चांगला उपयोग होईल. दुसरा विषय
आपल्या मुलांमध्ये डिप्रेशनचा प्रमाण प्रचंड वाढलेला आहे. सोशल मीडिया एक्सपोजरमुळं छोटीशी गोष्टमुळं डिप्रेशन म्हणून सुसाईड लेवल्स मुलांमध्ये वाढलेले आहेत. आपण हे डिप्रेशन काय नसते, ते खुडेपणा आहे, उगीच काय ते तसं नाही होत. आपण म्हणणं की मुलांना काय स्ट्रेसच नाही हे चुकते. अकॅडमिक स्ट्रेस असेल, पर्सनल लाईफ स्ट्रेस असेल, सोशल मीडिया स्ट्रेस, वी हॅव टू ॲड्रेस की आपल्या मुलांना डिप्रेशनमध्ये जाण्याचं काउन्सिलिंग जे आहे त्यातून त्यांना बाहेर काढणं, या विषयावर मला वाटतं मला अधिक येत्या काळामध्ये बोलायचं आहे. सो वी कॅन रिड्यूस अँड स्टॉप यूथ सुसाईड्स. शेतकरी हा 2024च्या वर्तमान स्थितीत सुद्धा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा त्याला प्राधान्य दिलं, विक्रमसिंह राजांनी सुद्धा त्याला प्राधान्य दिलं. आजच्या शेतीकडे आणि शेतकऱ्यांकडे कोणत्या नजरेनं पाहते? टेक्नॉलॉजी आणि नवीन गोष्टी आपण स्वीकारून येत्या काळात गेले पाहिजे. आज ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करणं ही काळाची गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी आहे, वेदर फोरकास्टची, ही टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कारखान्याच्या माध्यमातून करायची माझी इच्छा आहे. येत्या काळामध्ये मशीन्स ही रियालिटी राहणार आहे आणि छोटी मशीन येऊ शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना सऱ्या मोठ्या केल्याशिवाय पर्यायच नाही. 3.5-4 फूटची सरी करणं हे फार काळाची गरज आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की आपल्याला एक आहे की सामूहिक शेती याच्याकडे विचार करावा लागणार आहे. माझ्या कारखान्याचं आणि ग्रुपचं विजन 2034 इज रेडी. 10 वर्षामध्ये कारखाना, बँक आणि प्रत्येक संस्था कुठल्या वर्षी कुठलं फायनान्शियल प्लॅनिंग करून, कुठलं टेक्नॉलॉजी वापरून कुठं एक्सपान्शन करणार आहे, एव्हरीथिंग इज रेडी विथ डेट्स. तसंच माझं विजन 2034 फॉर माय कॉन्स्टिट्युएन्सी इज रेडी. तर आपण राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नुकताच आपला प्रवेश झाला. जे स्थानिकचे आपले राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्यासोबत आता आपला सहसंबंध कसा आहे? मी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना मी माझ्या पक्षाला माझं कुटुंब म्हणून काम केलेलं आहे. आणि जेव्हा आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी जेव्हा काम करतो, माझ्यासाठी आता राष्ट्रवादीचे सर्व नेते जे आहेत ते माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळते. आणि त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये चांगली बांधणी करायला आणि परिवर्तन करायला मला संधी मिळते. त्यासाठी त्या सगळ्या नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कागलसारख्या प्रगल्भ मतदारसंघात लोकांच्या एका कारखान्याबद्दलच्या भावना तीव्र आहेत. मी स्पष्टच बोलतो, संताजी घोरपडे कारखान्याबद्दल, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याबद्दल लोकांच्या भावना या तीव्र नाराजीच्या आहेत. त्याबद्दल आपलं मत? सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर एक आपण समजून घेतलं पाहिजे की त्या कारखान्यात चालण्यासाठी दौलत कारखाना, गडिंग्लजचा आप्पासाहेब नलोडे साखर कारखाना आणि आजरा कारखाना हे पाळीपाळीने आदरणीय पालकमंत्री मोदींनी तुम्ही जर बघितलं तर एक सीझन तो बंद ठेवला आहे. कारण त्यांच्या कारखान्याला ऊस मिळण्यासाठी 3 कारखान्याचा बळी दिला गेला आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आणि त्या कारखान्याचं जे बंद अवस्थेत होते त्यांच्या कर्मचाऱ्यांचं, माझे कर्मचाऱ्यांचं प्रचंड तीव्र भावना आहे. एक आपण समजून घेतलं पाहिजे की 40,000 शेतकऱ्यांकडून 10,000 रुपये कलेक्ट केले गेले, 40 crores त्यांना एक पावती दिली गेली आहे. पण ही लोक ऑन रेकॉर्ड नाही आहेत आणि त्याच्यामुळे या लोकांची तीव्र भावना आहे की आम्ही अस्तित्वच नाही आहे. राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की आपल्या विरोधकांनी कॉन्ट्रॅक्टरांना गब्बर केलं. 4 कॉन्ट्रॅक्टर, तर एकूण 4 कॉन्ट्रॅक्टर आहेत असं आपण बोलत राहिलात. ते गब्बर झाले, शिवाय त्यांची दादागिरी वाढली आणि उत्तूर, गडिंग्लज या भागांमधला विकास त्यामुळे रखडला गेला. तर राजे, तुम्ही त्या भागाच्या विकासाकडे कसं पाहता आणि तुमचा प्लॅन काय? 7,000 कोटी रुपये निधी आणून विकास केला. एक भाग बरोबर आहे की 7,000 कोटीची निधी आली पण ती खर्च झाली नाही. उत्तूर गडिंग्लजच्या बाबतीत बोलल्यानंतर पहिला भाग म्हणजे तिकडची MIDC डेव्हलपच झाली नाही. ती का नाही झाली? इंडस्ट्रीज आर नॉट इंटरेस्टेड टू कम देअर बिकॉज तिथं अजून वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चरला दुर्लक्षित आहे. एवढ्या वर्षाच्या मंत्रिपदामध्ये मला वाटतं रोड डेव्हलपमेंट याला काही अवघड नव्हतं. बरोबर, आमदार झाल्यानंतर पहिलं तिथं फॅसिलिटीज देणं, तिथं आता एक 2-3 इंडस्ट्रीज आलेत त्यांना आपण प्रमोट करणं आणि ते करून आपण येत्या काळामध्ये आजरा MIDC पण आहे त्याला पण कसं डेव्हलप करता येईल ह्या 2 गोष्टीकडे बघितलं पाहिजे. दुसरं जे आंबेहोल धरण झालं आहे जे आपणच निधी आणून करून घेतलं, त्याच्या बॅक वॉटर्समधून आपण पाणी लिफ्ट करून डोंगराच्या गावांवर पोहोचून पाण्याची सोय केली पाहिजे. तिथं कुठंतरी आदरणीय पालकमंत्री मोदींनी काय तर आयुर्वेदिक सेंटर का होमिओपॅथी कॉलेज आणले. मी काय म्हणतोय, तुम्ही अनुदे, स्वागत आहे. 100 कोटीचं
तुम्हाला होमिओपॅथी कॉलेज आणायला पैसे आहेत, पण उत्तूरच्या ग्रामीण रुग्णालयाला 8 कोटी रुपये देऊन ऑपरेशन थिएटर्स आणि इक्विपमेंट द्यायला पैसे नाही. सो आपल्या ग्रामीण भागाच्या उत्तूरमधल्या वाड्या वस्त्यांच्या महिला, एक विचार करा, एक गर्भवती महिला 8-10 किलोमीटर गाडीचा प्रवास करून त्या अवस्थेमध्ये एका हॉस्पिटलला जाते. दे हॅव टू गो टू गडिंग्लज. का गडिंग्लज जायला पाहिजे? उत्तूरमध्येच ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. उत्तूरमधली लोक जी मुंबईत राहतात खोलीत, त्यांना आपण हे इंडस्ट्रियलायझेशन केलं तर ती परत येतील आणि इथं सेटल होतील. सो ह्या ज्या गोष्टी एवढ्या वर्षात झाल्या नाहीत ते मला करायचं. 7,000 कोटी हा शब्द आलाय, नेमकं काय आहे? जे पुस्तक आदरणीय पालकमंत्री महोदय मुश्रीफ साहेबांनी काढलं त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की ते पुस्तक काढल्यामुळं माझ्या मतांमध्ये वाढ झालेली आहे. मी त्यांना विनंती करतो त्याचा व्हॉल्यूम 2 असेल तर कृपया करून लगेच 2 दिवसात ते काढावं, म्हणजे हे परिवर्तन पक्क होऊन जाईल. ते पुस्तक काढल्यामुळं आता तुम्ही बघा प्रत्येक गावामधून माझी विनंती आहे की तुम्ही खरंच एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून ते पुस्तक घ्या, कुठलंही गाव काढा, एनिथिंग, आणि त्या गावात जाऊन खरंच ते काम झाले. 50% कामं, बरोबर, 50% कामं अशी आहेत की जी झालीच नाही आहेत. तसं तर वंदूरमध्ये मुलांनी बोर्ड लावले, 40 लाखाचं ग्राउंड खाल्लं, ग्राउंडच नाही आहे पण 40 लाख रुपये आणले. ज्या उत्तर जिल्हा परिषदने एवढ्या वर्षामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदयांची पाठराखण केली 3 टर्म, तिकडचं जागृत देवस्थान जोमकाई देवीसाठी 1.5 कोटीची निधी दाखवली आहे. तिथं जाऊन या, तुम्हाला 1.5 कोटीचं कुठलं काम दिसलं तर मला सांगा. 60-70 लाख रुपये जास्तीत जास्त खर्च केले, ते पण बिलो क्वालिटी. 80 लाख रुपये खाल्ले. पिंपळगाव बुद्रुकमध्ये येऊन बघा, तिथं परवा मी सभा घेतली, 3.5 कोटी रुपये मंदिरला दिला असं विचारल्यानंतर लोक म्हणतील त्यांनी दिली नाही, आम्ही लोकवर्गणीतून मंदिर बांधलं, बरोबर. मग काही अशी गावं आहेत ज्याच्यामध्ये त्या रस्त्यावर 10 वेळा पैसे खर्च झाले पण रस्ताच झाला नाही. या 7,000 कोटीमध्ये किमान 50% निधी त्यांच्या 4 कॉन्ट्रॅक्टरनी खाल्ली आहे, असं निधी लावली आहे, खर्च झाली नाही आहे. आणि जे व्यक्ती मंदिरांच्या बांधकामामध्ये पैसे खात असतील तर मला वाटतं अशा व्यक्ती या विचारधारेला माफी दिली. हे ज्या गोष्टी आहेत, 4 कॉन्ट्रॅक्टरांचं साम्राज्य, ही कागल गडिंग्लज उत्तूरची मलिदा गँग आहे. या मलिदा गँगच्या हातात परत सत्ता जाऊ नये ह्यासाठी आपण इलेक्शन लढतो. तुमची टीका सभ्य असते, तुमचे विचार सभ्य असतात, पण विरोधकांकडून आरोप होताना मात्र सभ्यतेच्या सगळ्या पातळ्या ओलांडल्या जातात. एवढी विषारी टीका होत असताना राजे म्हणून, एक जनसेवक म्हणून तुमच्या त्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत? माझ्या नावामध्ये राजे शब्द असलं तरी मी लोकशाहीच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन लढतो. आणि जेव्हा आपण इलेक्शनमध्ये येतो तेव्हा टीका टिप्पणी होणार, कारण तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. फक्त माझं असं म्हणणं आहे की ते करताना असंवैधानिक भाषा जी वापरली जाते त्याच्यामुळं मला काही रोष येत नाही, मला काही राग नाही आहे. मी राजकारणाला वैयक्तिक घेत नाही आणि माझा विरोध काही वैयक्तिक मुश्रीफ साहेबांना नाही आहे, त्यांच्या विचारधारेत. या अशा चुकीच्या भाषणामुळं कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेचं ब्रँडिंग चुकते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान होतो. हे बघा, एक समजून घ्या, आदरणीय पालकमंत्री महोदय माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. ते 70-71 वयाचे आहेत. मी 70-71 म्हणतोय की त्यांच्या जन्मतारखा 2 असल्यामुळं एक्झॅक्ट ते 70 आहेत का 71 आहेत मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण 70-71 वयाचे आहेत. त्याच्यामुळं आपण आपल्या ज्येष्ठांना संबोधित करताना त्यांना आदरपोटीच केलं पाहिजे. हे खरे पुरोगामी विचार आहेत. हे कागलकर आणि कोल्हापूर आणि महाराष्ट्राचे विचार, हे मातीचे विचार आहेत. आणि मला असं वाटतं जे असंवैधानिक भाषा वापरतात त्यांना हे कधी मातीचे विचार कळालेच नाहीत. ते त्यांच्या विचाराप्रमाणे बोलतात, मी माझ्या संस्काराप्रमाणे बोलणार. एक चर्चा आहे, त्या चर्चेची वाक्यरचना अशी आहे की आम्ही त्यांचा खरा चेहरा ओळखलेला असल्यामुळं महत्त्वाचे नेते राजेंसोबत जाणार आहेत. राजे, माझा प्रश्न असा आहे की ते नेते कोण आहेत आणि ते कधी आपल्यासोबत येणार आहेत? मी या निमित्ताने एक आवाहन करतो. आदरणीय पालकमंत्री महोदयांना घडवण्यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची सगळ्यात मोठी भूमिका आहे. ते पालकमंत्री का आहेत? कारण ते आमदार आहेत. ते आमदार का झाले? कोणामुळे झाले? आदरणीय पवार साहेबांमुळे झाले. आणि आज त्याच पवार साहेबांना ते सोडून पळून गेले. मी शब्द वापरतो, जबाबदारीने वापरतो, पळून गेले. कारण त्यांनी भ्रष्टाचार केला होता स्वतःला वाचवण्यासाठी. आज मी त्या सगळ्या त्यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना म्हणतो, जसं परवा कृष्णात पाटील साहेबांनी निर्णय घेतला, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या ओरिजिनल पार्टीमध्ये परत या. मी या निमित्ताने
यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, अधिकृत या का छुपेरित्याने आम्हाला सहकार्य करा, कारण शेवटी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढचं कार्य आम्ही करणार आहे. तर माझं मत आहे, काही लोक अधिकृत येतील आणि जी येणार नाहीत त्यांचा माझ्यावर आशीर्वाद राहील, आणि त्यांचा आशीर्वाद राहिला तर त्यांच्यावर भविष्यकाळात पवार साहेबांचा पण आशीर्वाद राहील. एवढंच बोलू शकेल. चर्चा ही आहे की ते कोण आहे, ते कधी येतील, याबद्दल राजे खोलीपणानं बोलतील का? राजकारणामध्ये मी एक गोष्ट शिकलोय की आपल्याला राजकारणामध्ये दीर्घ काळ राजकारणात टिकायचं असेल तर मला असं वाटतं आपण जेवढे कमी बोलू तेवढं राजकारणामध्ये दीर्घकाळ टिकू शकेन. आणि मला राजकारणामध्ये कागल गडिंग्लज उत्तूरच्या आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी दीर्घकाळ टिकायचं आहे, त्याच्यामुळे कमी बोललेलं बरं. विरोधक असणाऱ्या पालकमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की मी अल्पसंख्याक आहे म्हणून शरद पवार साहेब मला त्रास देत आहेत, माझ्यावर टीका करतायत. राजे, याबद्दल काय मत आहे आपलं? ते कधी अडचणीत जेव्हा येतात ना तेव्हा अल्पसंख्येचा कार्ड वापरतात. ईडीची रेड झाल्यानंतर त्यांनी शेवटी अल्पसंख्येचा कार्ड वापरला होता. मी एक अल्पसंख्या म्हणून ईडीची रेड माझ्यावर पडताय, पण त्याच्या पुढे त्यांनी अजून एक वाक्य वापरलं होतं की मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना सोडत नाही म्हणून मला टॉर्चर केलं जातं. आता पवार साहेबांना तर सोडलं तुम्ही, त्यांच्यावर गद्दारी केली, आता परत तुम्ही अल्पसंख्या. अहो बा, 12 मंत्रिपदं तुम्हाला मिळाली. अजितदादानंतर सर्वाधिक मंत्रिपदं सुप्रियाताईंना नाही मिळाली, रोहितदादांना नाही मिळाले, जयंत पाटील साहेबांना नाही मिळाले. आदरणीय पालकमंत्री महोदयांना फक्त शरदचंद्र पवार साहेबांनी पुरोगामी विचार म्हणून दिलेला आहे. एक समजून घ्या, दिवसामध्ये हे जेवढे कपडे बदलत नाहीत ना तेवढे गुरु बदललेत त्यांनी. आता बास, गद्दारीची किंमत ही जनताच त्यांना मोजायला लावणार आहे. राजे, एकूण या मुलाखतीतल्या आमच्या प्रश्नावलीच्या समारोपाकडे येतोय. नवमतदार, तरुण, राजकीय अभ्यासक आपल्या मतदारसंघातील ज्यांना असं वाटतं की कागल विधानसभा मतदारसंघ आपला प्रगल्भ व्हावा, तर त्यांना तुमचा संदेश काय असेल या निमित्ताने? मी त्यांना एवढंच सांगेन की हा समरजित घाडगे तुमच्या कुटुंबातला आहे, हा समरजित घाडगे तुमच्या घरचा आहे. या समरजित घाडगेला येत्या काळामध्ये आपली सेवा करायची संधी. येणारं इलेक्शन समरजित घाडगेची नाही, आपल्या सगळ्यांची. हे परिवर्तन आपलं आहे, हे स्वराज्य आपलं आहे, हे विकास आपला आहे. माझं मत आहे, गट तट पार्टी विचारधारा सगळी बाजूला सोडा. शाहू महाराजांच्या कागलला निर्माण करण्यासाठी या परिवर्तनात साथ द्या आणि गुलाल समरजित घाडगेच्या अंगावर नाही पडला पाहिजे, गुलाल कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनावर पडला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळे एकजूट होऊन हे परिवर्तन घडवूया आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीवर आहे.